किरण सामंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता आहे। अगदी थोड्याच वेळात सागर या निवासस्थानी भेट होण्याची शक्यता वर्तवली जाते। रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेकरता किरण सामंत हे इच्छुक आहेत आणि याकरता आता सागरवर भेट होणार असल्याचं देखील कळतंय। किरण सामंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अगदी थोड्याच वेळात सागर बंगल्यावर भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवर महायुतीत अद्यापही तिढा कायम आहे। एकीकडे भाजप ही जागा लढण्याकरता इच्छुक असल्याचं कळतंय, तर शिवसेनेचे किरण सामंत देखील या जागेकरता विशेष आग्रही दिसतायत। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? निश्चितच लागवी काल ज्या प्रकारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती आणि जवळपास असं आपल्याला जे भाजपच्या वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळत आहे, नारायण राणे यांनी मतदारसंघामध्ये फिरवायला सुरुवात केलेली आहे, ज्या अर्थी त्यांना वरून संकेत देण्यात आलेले की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ही लोकसभा निवडणूक आहे ती लढायचीच आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातूनच लढावी लागणार आहे। त्यामुळे मतदारसंघाची बांधणी करण्यामध्ये राणेंनी आता सुरुवात केलेली आहे। त्यामुळे कुठेतरी याच मतदारसंघातून इच्छुक असलेले किरण सामंत अर्थ उर्फ भैया सामंत हे सुद्धा आता कुठेतरी आपल्या बाजूने आपली ताकद आजमायला सुरुवात केलेली आहे आणि थेट मुख्यमंत्र्यांनंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ते सागर बंगल्यावर थोड्याच वेळात पोहोचत आहेत आणि एकूणच आपली इच्छा ते व्यक्त करणार आहेत। त्यामुळे दोन्ही गटाकडून म्हणजे शिवसेना असेल किंवा भाजप असेल, दोन्ही गटातील उमेदवारांकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे। कारण एकूणच विनायक राऊत यांची उमेदवारी आहे की शिवसेना उभाटा गटाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे राऊतांविरोधात लढण्यामध्ये दोन्ही उमेदवार तयार आहेत आणि ही निवडणूक जी आहे ती महायुतीला कुठेही अवघड जाऊ नये म्हणून दोन्ही उमेदवारांशी वरिष्ठ नेते चर्चा करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस किरण सामंत यांची समजूत काढतायत की त्यांना उमेदवारी देत आहेत, हे येत्या काळामध्ये त्यांच्या चर्चेतून स्पष्ट होईल। लागवी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।